पुतळा पडला. 236 करोडचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं, ते कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं? श्रीकांत शिंदेच्या लाडक्या मित्राला. तर फरार आहे आता. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं बघते की सगळ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार फरार आहेत आणि लोकप्रतिनिधींवरती त्या ठिकाणी पोलिसांचा आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स फक्त विरोधकांसाठीच वापरले जातात का? असा प्रश्न पुन्हा पुन्हा तोच आहे. म्हणजे दुर्दैवाने एवढी मोठी घटना झाली ज्याच्यामुळे आज महाराष्ट्राला मान खाली झुकवावी लागली. आज तुम्ही बघा, मी हे पण वाक्य बोलले की नरेंद्र मोदीजी सारखं पंडित जवाहरलाल नेहरूजींचा उल्लेख करतात, पण त्यांना हे गोष्ट माहिती आहे की पंडित जवाहरलाल नेहरूजींनी उद्घाटन केलेला प्रतापगडचा पुतळा 67 वर्षानंतर सुद्धा दिमागदार पद्धतीने उभा आहे आणि तुम्ही 8 महिन्यामध्ये बांधलेला पुतळा पडला. म्हणजे संसदमध्ये पाणी गळतंय, रामलीलेच्या मंदिरात पाणी गळतंय, एअरपोर्ट झालंय, नवनव ब्रिज झाले, म्हणजे अटल सेतू झाला, पोस्टल रोड बघा तुम्ही पाणी गळतंय. म्हणजे असं काय चाललंय यांचं कामाची क्वालिटी? म्हणजे किती भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे. फक्त ते पाणी गळतंय किंवा पुतळा तुटला नाही आहे, याच्यामध्ये पूर्णपणे जो आहे